हां. ये. या मिस अदिती दाभोळकर. या सगळं सांगतील तुम्हाला. अदिती, यांना हवी असलेली सगळी माहिती व्यवस्थित सांग. मी आणि मुख्य म्हणजे यांना आपण स्पेशल डिस्काउंट देतोय. थँक्स. मला खात्री आहे आमची साऊथ इंडियाची टूर तुम्हाला नक्की आवडेल. हो, ऐकलंय मी तुमच्या देव टूरच्या सर्व्हिस बद्दल, म्हणून प्रत्यक्ष इन्क्वायरीसाठी इथेच आलो. थँक्यू सो मच. अदिती. हां हां हां, डिटेल्स आणि ब्रोशर्स दोन्ही देते तुम्हाला. प्लीज येतो मॅडम. हॅलो. नंतर फोन करतो म्हणालात आणि एवढा येळ लावायचा होय? माफ कर मला. अगो बाई, मगाशी लय तावातावानं बोलत होतात, आता काय झालं? कंप्लेंट मागे घे ना. मी चुकलो म्हणून म्हणतोय ना तुला. हो. अगं कुठली कंप्लेंट? ती तू केलेली पोलीस कंप्लेंट. हे बघ, पाहिजे तर मी तुला मुंबईला फिरवायला आणेन. हो, मग आपण मलबार हिल, गिरगाव चौपाटी वगैरे सगळं असं फिरूया. मुंबई? अहो नक्की ना? हो नक्की. तेवढी कंप्लेंट मागे घे. हा. अहो पण कंप्लेंट मागं घ्यायला आधी करायला हवी की नाही? काय? अहो मी काय कंप्लेंट बिप्लेंट केलेली नाही हो, मी मस्करी करत होते. म्हणजे? अहो तुम्ही घाबरलात की काय? असं होय. बरं बरं. हा, ठेवतो हा मी फोन. हा. काय झालं रे साहेब? काय नाही रे, ते जरा असंच आम्ही आपसात तो बोलत होतो. काय 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 बोलत होता आपापसात? काय 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 बोलत होतो? हा, तुला काय करायचं त्याच्याशी? तू आपली तुझी कामं कर ना. होय, जाऊ दे. मला काय करायचं? मी कॉफी घेऊन जातो इन्स्पेक्टर साहेबांना. इन्स्पेक्टर साहेबांकडे जा, नाही तर कुठे जा. आता मी नाही घाबरत कोणाला. काय ग, आदितीला का बरं बोलून घेतलं असेल आतमध्ये? मला तर ना लहानपणापासूनच पोलीस म्हटलं ना की कापरच भरतं. हो, पण आता काय चाललं असेल आत? काही होणार नाही, थोडीफार चौकशी होईल. आता औंच्या समोर ते काय बोलतायत याचंच टेन्शन आहे. पण हे एक बरं झालं, आपण काही बोलण्यापेक्षा आऊच काही असेल तर बघतील. मला काय वाटतंय की आपल्यापैकी कोणीतरी आज जाऊन बघितलं तर. सारिका, आता गेली ना आदिती आतमध्ये, काय चाललंय आतमध्ये कुणास ठाऊक. अरे काय चाललंय तुमचं? आयुष्यात पहिल्यांदा पोलीस बघत असल्यासारखं काय वागताय तुम्ही? अगं रजनी, पोलीस बघणं वेगळं आणि त्यांची एन्क्वायरी वेगळी. टेन्शन आहे ना ते ह्या एन्क्वायरीचं आहे. आणि त्यात आता आदितीला आत का बोलवलं असेल? तिचंच प्रकरण असेल काहीतरी. हे काहीतरी काय? तुझं काय प्रकरण नाही? उगाच काहीतरी बोलू नको. साहेब, तुम्ही यांच्याऐवजी मला घेऊन जा. मी तुम्हाला माहिती देतो सगळी. मी तुम्हाला वाटेल त्या प्रश्नांची. जयराम, इन्स्पेक्टर साहेबांना साऊथच्या टूरचे डिटेल्स द्यायचे आहेत असं औंनी सांगितलंय.
माझ्याऐवजी तुम्ही देताय का? नाही नाही, मी नाही, तुम्हीच द्या डिटेल्स. सर प्लीज या ना. टूरची डिटेलची इन्क्वायरी झालेली. बापरे, किती टेन्शन आलं होतं. डोकं नुसतं जडजड झालं होतं. आता जरा हलकं वाटतंय. नाही नाही, बरोबरच आहे ना. इन्स्पेक्टर वगैरे सुद्धा टूरची चौकशी करूच शकतात ना. खरं तर माझी आधीच खात्री पटली होती की टेन्शन घेण्यासारखं काही नाही. काय झालं माहितीये का, मी इथे उभ्या उभ्या आकडेवारी करायला सुरुवात केली आणि माझा अंक मला स्पष्टपणे सांगत होते की सगळं काही अगदी व्यवस्थित आहे. मला तर जयला टेन्शन मध्ये बघूनच खूप टेन्शन आलं होतं. जुईबाळ, आयुष्यात इतरांचं टेन्शन किती घेणार ग तू? आणि जयचा काय संबंध आहे या सगळ्याशी? उलट जेव्हा ते इन्स्पेक्टर विचारत होते ना, तेव्हा जय स्वतः म्हणाला मी बोलतो त्यांच्याशी म्हणून. अगं हो, हे सुद्धा किती टेन्शन मध्ये होते नाही का? म्हणजे तुला काय म्हणायचं, माझा याच्याशी संबंध आहे? हे माझं काय प्रकरण नाहीये. तुमचं कुठलं प्रकरण असायला आहे ते. काय चाललंय काय? जरा शांत बसा ना. नवरे कुठे होतात तुम्ही? नाही, पोलीस आल्यापासून पाहिलं नाही तुम्हाला कुठे म्हणून. ते म्हणजे मी माझं एक महत्वाचं काम करत होतो. या गुन्ह्यासाठी तुम्हाला त्यांनी अटक केली असती. म्हणजे मी काही काम करत नाही असं तुम्हाला म्हणायचंय का? हे बघा, ही सगळी चर्चासत्र थांबवा आणि कामं करा, नाहीतर मला सरांच्या कानावर घालायला लागेल. सरांच्या कानावर कशाला घालताय? पोलीस आहेत ना, त्यांच्या कानावर घाला. म्हणावं अटक करा, सगळ्यांना घेऊन जा. बस झालं, आता कामं करा. जयसाहेब, तुम्ही या ऑफिस मध्ये काम करता याची तुम्हाला आठवण करून द्यायची का? म्हणजे अजून तुम्ही गळ्यात आय कार्ड घातलेलं नाहीये. कुठे तुमचं कार्ड? जयसाहेब, हे का कार्ड? हवालदार साहेब आले होते, त्यांनी दिले. अरे हे काय काय रे जय, तुझं कार्ड हवालदारांकडे? हवालदारनी जयचं आय कार्ड दिलं? अरे काय चाललंय आपल्या ऑफिस मध्ये? बागेत असं काहीतरी म्हणत होते ते. झालं ना, दिलं ना कार्ड? हो दिलं. पाणी घेऊन. अहो आहे ना तिथे बाटली भरलेली. थंड पाणी घेऊन. जा जा. अहो पण थंडच पाणी दिलं होतं मी. एक मिनिट. जय, तुझं आय कार्ड बागेमध्ये? काय चाललंय जय? तू काल रात्री फोन उचलत नव्हतास, त्याचं हे कारण नाहीये ना? रजनी, अजय बागेत जाऊ शकत नाही का? त्याचा आय कार्ड बागेत पडू शकत नाही का? हो, जय बागेत जाऊ शकतो, त्याचा आय कार्ड तिथे पडूही शकतं. पण काका, ते आय कार्ड हवालदार आणून देऊ शकतो का? काय जय, तू एकटाच होतास बागेत का तुझ्या बरोबर दुसरं कुणी? रजनी, काय अगं, तू का अशी पोलिसांसारखी चौकशी सुरू केलीस त्याची? आधीच त्याला इन्क्वायरीचं टेन्शन आलं होतं, त्यात तू तुझं चौकशी सत्र सुरू करू नकोस आता. पडलं असेल कार्ड, दिलं असेल कोणीतरी आणून, हवालदाराने आणून दिलं, त्यात काय बिघडलं एवढं? करेक्ट. किती हुशार आहे. थँक्यू. हा जुई,
तू बागेत जय बरोबर आपण काम करूया का? कामाला सुरुवात करूया. चला 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 कामाला सुरुवात. यांना कुणाला माहित नाही, यांना कुणाला माहित नाही, पण मला माहित आहे तुमच्या बरोबर बागेत कोण होतं ते. मला काय ते साहेब, आदिती मॅडमचं कार्ड पण माझ्याकडे आहे. आता नाही, तुम्ही कॉफी मशीन जवळ या, तिकडे देतो. या. तांगडे कार्ड हेच द्यायला बोलवलं ना. घ्या. मानला जय सर तुम्हाला? का काय झालं? प्रगती आहे, तुम्ही एकदम सॉलिड निघाला आता, म्हणजे एकदम बागेत वगैरे. म्हणजे तांगडे तसं काही नाही. हा, काय ही लपवा छपवी माझ्यापासून? मला काय कळत नाही का? हा, दोन्ही कार्ड बागेत सापडली म्हणजे काय? जय सर काय काय कुठवर आले काम? काय कसलं काम? अहो विचारलं का नाही आदिती मॅडमला? नाही अजून. अजून नाही? अजून विचारलं नाही? आपला डाऊट करेक्ट आहे, पण तुमचा वे करेक्ट नाही जय सर. पहिलीच वेळ आहे का प्रेमात पडायची? हे बघ तांगडे, आधी मी सांगतोय ते माझं ऐका. या बाबतीत लय वेळ घालवायचा नसतो. बर, मनात आलं की विचारून टाकायचं. आणि मला खात्री आहे आदिती मॅडम तुम्हाला नाही म्हणणार नाही. हे घ्या कार्ड आणि परत द्यायचं. आणि काय सांगायचं? काय सांगायचं? मी 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 सांगतो. आदिती मॅडम हे घ्या कार्ड. हे नाही सांगायचं. हो कमॉन जय सर, कॉमन आहे हे. म्हणजे तुम्ही त्यांना पटवून सांगायचं की किती मेहनत करून तुम्ही हे कार्ड पोलिसांकडून परत मिळवलंय. मग त्या खुश होतील आणि मग लगेच तुम्ही विचारून टाकायचं. मी सांगतो ना, तुमची जोडी एकदम फिट आहे. ऑल दी बेस्ट. थँक्यू. थोडक्यात वाचलोय आम्ही आश्वास. पण नशीब तुमच्या त्या तांगडेने अदितीचं आय कार्ड सगळ्यांसमोर दिलं नाही. नाही, त्याचा वेगळाच ट्रॅक सुरू आहे. म्हणजे हसावं की रडावं तेच कळत नाही मला. पोलीस ऑफिस मध्ये आले होते हे जरी आठवलं ना तरी अंगावर काटा येतो माझ्या. म्हणजे तर खरंच हे सगळं नकोच झालंय रे. नाही, काकांना कळलंय त्यामुळे जरा मनावरचं ओझं कमी झालंय. पण ऑफिस मधली कसरत ती सुरूच आहे. ते पण बंद होईल रे. उद्या आपली बिडकरांबरोबर मीटिंग आहे. ते काम एकदा डन झालं ना की तुला तुझ्या जॉबचा डिसिजन घेता येईल. जय लोनचं काय? आदिती, अगं बिडकरांची जी डील आहे ती खूप मोठी आहे. ती जर झाली तर मला सरांकडनं घेतलेलं सगळं लोन परत करता येईल. फक्त हे सगळं लवकर होऊ दे. होईल, सगळं होईल. बी पॉझिटिव्ह. तुमच्या आणि जेवणाचं काय? आता काय हे खातोच आहोत. जाताना काहीतरी पार्सल घेऊन जाऊ. बरं लवकर निघायला हवं. उशीर झाला तर काका चिडतील. ठीक आहे, बिडकरांशी काय बोलणं होतं ते मी तुला कळवतो. चला बाय. काय होणार आहे कुणास ठाऊक. काय म्हणालीस? कुठे काय? काही नाही. मी काही म्हणालीस का असं नाही विचारलं. काय म्हणालीस असं विचारलं. तुझा आवाज ऐकलाय मी. ते घड्याळ पुढे आहे का? ज्या वेळेला मी यांना नियम सांगितले त्यावेळेला मी हे घड्याळ व्यवस्थित केलेलं आहे. आपलं घड्याळ वेळेत आहे. उशीर झाल्यामुळे काय परिणाम होतील त्यांना सांगितलेस का तू?
आता ही दोघं 9:30 वाजेपर्यंत नाही आली तर मग त्यांची काही खैर नाही. हा, तू त्यांना सांगितलं नाहीस का उशीर झाला तर काय होणार आहे ते? सांगण्यासाठी बोलावं लागेल आणि मला त्यापेक्षा तुमचा शब्द पाळणं जास्ती महत्वाचं आहे. हो का? मग त्या दोघांना उशीर झाला तर तू आज मध्ये पडू नको सांगतोय. तुझ्यासाठी त्याला परत घरात आणावं लागलं मला. माझ्यासाठी? अहो, त्या दिवशी तुम्ही त्यांना आणायला गेलात ते मला माहिती सुद्धा नव्हतं. आणि तुम्ही त्यांना दिलेले पैसे वसूल करण्यासाठी त्यांना परत आणलेत ना, मग माझ्यासाठी का? आणि आपले कोण आहेत ते? भाडे करू नुसते. ते भाडे करूच आहेत, फक्त भाडे करू. हा, काय हो, घड्याळ वेळेत आहे ना का मागे? नाही म्हणजे 9:30ला 2 मिनिटं कमी आहेत अजून, म्हणून म्हटलं. हो, वेळेत आहे. पण सांगा ठीक आहे, वेळ आहे का यायची? मी कशाला बोलू त्यांच्याशी? मला तुम्ही सांगितलेत. काका सॉरी, आम्ही उद्यापासून अजून वेळेत यायचा प्रयत्न करू. म्हणजे वेळेतच येऊ. जेवायला घ्या, भूक लागली मला. पण हो, नाही शब्द पाळताय तो तोडण्याचा प्रयत्न करू नका. भावनांना बांध घाला. चला. जय, रोज रोजचं हे असं खाणं आपल्याला परवडणारं नाहीये. अरे, आणि तब्येतही बिघडू शकते. एक तर तू रात्रभर काम करतो, झोप नाही, आणि त्यात जेवणाचं हे असं. अदिती, काही होणार नाही. आणि काही झालंच तर तू आहेस ना काळजी घ्यायला. जे उगाच काहीतरी बोलू नकोस. काही झालं तर म्हणजे? अरे, टिपिकल बायको सारखी रिॲक्ट झालीस तू. टिपिकल वगैरे काहीही नसतं. प्रत्येक बायकोला आपल्या नवऱ्याची काळजी असते. आदिती, आपल्याकडे दुसरा काही ऑप्शन आहे का? हे बघ, दुपारच्या जेवणासाठी जरी आपण डबा लावला ना तरी रात्रीच्या जेवणाचा प्रश्न आहेच ना. सो आता जे चाललंय ते चालू दे. काय चाललंय काय घरात? आता काय झालं? रोज कांदा भजीचा वास येतो घरात. तू बनवलीस काय कांदा भजी? काल सुद्धा तुम्हाला आला होता वास. रोज भजी खातायत, भजी. मजा चालली आहे भाडे करूनची. कांदा भजी. रोज चवीसाठी भजी खाणं आणि जेवण म्हणून भजी खाणं यात फरक असतो. पण जाऊ दे ना, चालू दे. आपल्याला काय करायचंय? तुम्हाला भजी खावीशी वाटतायत का? तर उद्या करते मी. नाही, नको. भात वाढू का तुम्हाला? झालं, पोट भरलं माझं.
जय जय काय झालं तुला? हा पोटात हे घे पाणी पी. नाही पाणी नको मला. उलटी सारखं होतं आधी, ती नको. जय खूप दुखतंय का रे तुझ्या पोटात? मी काकूंना बोलून काकूंना बोलून. आदिती काय झालं असेल जयला? काकू जयच्या पोटात खूप दुखतंय, खूप कळवळतोय तो.